तर तुम्ही काय करा, असे छोटे छोटे पॅकेट तयार करा मित्रांनो हळदीचे. 5-5 रुपयाचे असे छोटे छोटे पॅकेट तयार करा. आणि हे जे आपलं पॅकिंगची पट्टी आहे, ही मी पट्टी तुम्हाला नेहमी दाखवत असतो. तर ह्या पट्टीमध्ये मित्रांनो तुम्ही काय करा, या पट्टीमध्ये मित्रांनो तुम्ही असं याला स्टेपलरनं पॅक करा. हे बघा, हे अशा पद्धतीनं स्टेपलरनं पॅक करा. हळदीचं पॅकेट तयार करताना मित्रांनो त्याला शक्यतो स्टेपलर लावू नका. तुम्ही पॅकिंग मशीनवर पॅक करा. कारण तुम्ही स्टेपलर लावलात तर ती हळद स्टेपलरनं व्यवस्थित पॅक होत नाही. हे असं त्याची पट्टी तयार करताना तुम्ही स्टेपलर मारला तरी काय हरकत नाही. फक्त पॅकेट तयार करताना हळद भरून पॅकेट जेव्हा आपण तयार करतो तेव्हा तुम्ही शक्यतो स्टेपलर लावू नका.